नमस्कार, मी कैलास साबळे. आपण पाहत आहात द पॅन्थर टाइम्स. उल्हासनगर कॅम्प 3 मधील मुनीलाल जयस्वाल हे आपल्या घरातून शौचालयात जाण्यासाठी जिरा चौकाकडे जात असताना 2 मोटरसायकलवरून आलेल्या तरुणांनी त्यांच्यावरती चाकूने हल्ला केला, ज्यामध्ये ते जखमी झाले होते. त्याच्यानंतर स्थानिक हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करण्यात आले होते. तेथून त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना जे हॉस्पिटल मुंबई येथे दाखल करण्यात आले होते, ज्यांचा 2 दिवसानंतर मृत्यू झाला होता. काही क्षणाचे असलेले चित्रीकरण आणि याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा पुरावा नसताना देखील उल्हासनगर सेंट्रल पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी केवळ 48 तासांमध्ये गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आणि सदर गुन्ह्याचं प्रकरण उघडीस काढलं. आरोपी गौतम झा आणि अजय शिरसाट या दोघांनी मुनीलाल जयस्वाल यांच्यावरती चाकूने हल्ला करून त्यांचा मोबाईल हिसकावून घेण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर हल्ला केला होता, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते, ज्यामुळे त्यांचा पुढे जाऊन मृत्यू झाला होता. सदर दोन्ही आरोपींना 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास सेंट्रल पोलीस स्टेशनच्या माध्यमातून चालू आहे. सदर गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली मोटरसायकल पोलीस विभागाने जप्त केली आहे. कोणत्याही प्रकारचा पुरावा नसताना क्षणाच्या फुटेजच्या माध्यमातून सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आली. सदर गुन्ह्याचा तपास अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, डॉक्टर सुधाकर पाठारे, सहाय्यक पोलीस आयुक्त राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सेंट्रल पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर कोकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश राळेबाग, पोलीस हवालदार विजय जिरे, दत्तू जाधव, रामचंद्र कुकले, पोलीस नाईक विलास जरग, सतीश सोनवणे, दीपक पाटील, प्रवीण पाटील, गणेश बर्डे, बाबासाहेब ढाकणे, महेश बागड, संजय पालवे, अरविंद पवार, प्रदीप खरमाळे इत्यादी पोलीस कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र एक करून आरोपींना अटक केली आणि गुन्हा उघडकीस आणला. सेंट्रल पोलीस ठाण्याच्या या उत्कृष्ट कार्याबद्दल ठाणे पोलीस आयुक्त यांनी प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम देण्याची घोषणा केली आहे. या गुन्ह्यातील आरोपींच्या तात्काळ मुसक्या बांधून त्यांना गजाड केल्याने शहरभरात कौतुक केले जात आहे. सदर गुन्ह्याची माहिती देताना पत्रकार परिषदेमध्ये पोलीस उपायुक्त डॉक्टर सुधाकर पाठारे यांनी सांगितले की पोलीस स्टेशन उल्हासनगर या हद्दीमध्ये डेली वेजेसवर काम करणारे विक्टीम श्री मुनीलाल राजेश्वर जयस्वाल हे मूळचे राहणारे उत्तर प्रदेश हे दिनांक 9 एप्रिल रोजी सकाळी 5:30 वाजता प्रातःविधीवरून परत येत असताना त्यांच्यावर मोबाईल हिसकावून घेण्याच्या बहाण्यानं हल्ला झाला. तो मोबाईल हिसकावताना त्यांनी विरोध केल्याने मोटरसायकलवरून आलेल्या आरोपितांपैकी एकाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यामध्ये ते जखमी झाले आणि आरोपी त्यांचा मोबाईल चोरून नेण्यामध्ये यशस्वी झाले. या गुन्ह्यामध्ये हे जे विक्टीम आहेत ते गंभीररित्या जखमी झाले. त्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांच्या अंगावर फक्त बनियन आणि टॉवेल होता, इतर काही खुणा नव्हत्या. मात्र ते गंभीर जखमी झाल्यामुळे फिर्याद आल्यावर तात्काळ त्यांना हॉस्पिटलाइज करण्यात आलं. गंभीर जखमी असल्याने त्यांना जे हॉस्पिटल मुंबई येथे हॉस्पिटलाइज करण्यात आलं आणि दिनांक 10 रोजी दुर्दैवानं या हल्ल्यामध्ये ते मृत्युमुखी पडले. या गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहेत ते मोटरसायकलवरून आलेले होते, 2 होते. मात्र त्यांचं कुठलंही डिस्क्रिप्शन उपलब्ध नव्हतं. किंबहुना फिर्याद द्यायला देखील या मैताच्या मुलाचा शोध घ्यावा लागला.
त्यांनी शोध ते मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला. सायमल्टेनियसली तपास सुरू होता. त्यामध्ये मुख्य पुरावे हे CCTV फुटेज मिळाले आणि इतर काही तांत्रिक पुरावे मिळाले. घटनास्थळ आणि त्या संपूर्ण रूटवरच्या CCTVचं ॲनालिसिस केल्यानंतर मोटरसायकल त्यावरील 2 आरोपी निष्पन्न झाले. सेंट्रल पोलीस स्टेशनची तपास पथक हे दोनही आरोपी त्यांनी वापरलेली मोटरसायकल हे आरोपी अटक करण्यामध्ये आणि जप्त करण्यामध्ये 48 तासाच्या आतमध्ये यशस्वी झाले. यामध्ये मुख्य आरोपी गौतम राजेश झा वय 22 वर्ष राहणार उल्हासनगर 2 आणि दुसरा आरोपी अजय संजय शिरसाट हा देखील राहणार उल्हासनगर 2 या दोघांनाही अटक करण्यात आलेलं आहे. गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आलेली आहे. या आरोपींची माहिती घेतली, त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी देखील मोबाईल चोरण्याच्या उद्देशानंच हा हल्ला केला होता. त्याला विरोध झाल्यामुळेच हा हल्ला केला होता. यातील गौतम राजेश झा याच्यावर यापूर्वी देखील 2 गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये रॉबरी करणं आणि दुसऱ्यावर गंभीर शस्त्राने हल्ला करणं असे 2 गुन्हे आहेत. यातला दुसरा आरोपी आहे अजय संजय शिरसाट. याच्याकडे तपास केला, त्याची माहिती घेतली. आत्तापर्यंतच्या तपासामध्ये त्याच्यावर काही गुन्हे निष्पन्न झालेले नाहीत. मात्र अजून तपास सुरू आहे. तो एका बोटलिंग प्लॅन्टमध्ये उल्हासनगरमध्येच काम करणारा कामगार आहे. हे दोघंही व्यसनाच्या अधीन होते. सकाळी साधारण 5 वाजण्याच्या दरम्यान त्यांच्यातील एका ओळखीच्या व्यक्तीची मोटरसायकल घेऊन गुन्हा करण्यासाठी रवाना झाले आणि 5:30 वाजता हा गुन्हा त्यांनी केलेला आहे. या गुन्ह्यामध्ये व्हिक्टीमचा मृत्यू झाल्यामुळे 397 या कलमाची वाढ करण्यात आलेली आहे आणि 48 तासाच्या आत हे दोन्ही आरोपी त्यांनी वापरलेली मोटरसायकल हे जप्त करणं, आरोपी अटक करण्यामध्ये सेंट्रल पोलीस स्टेशन उल्हासनगर येथील पोलीस टीम यशस्वी झालेली आहे.